तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्हाला नारी शक्ती दूत हे टाईप करायचं आहे. नारी शक्ती दूत टाईप केल्यानंतर खाली ते ॲप दिसेल तुम्हाला आलेलं आणि त्यानंतर तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचे. बघा हे नारी शक्ती दूत हे माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड आहे म्हणून मी जस्ट ओपन केलं. तर बघा हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल करून ते ओपन करायचं. ओपन केल्यानंतर ते अशा पद्धतीने ओपन होईल आणि त्याचं फ्रंट पेज अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने फॉर्म दिसेल. तर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. म्हणजे महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे, त्यानंतर पतीचे नाव, पती लग्न झालेलं नसेल तर वडिलांचे नाव, आणि हे झाल्यानंतर खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे लग्नानंतरचं जर तुम्ही डिटेल्स भरले तर लग्नापूर्वीचे नाव. त्यानंतर इथं तुम्हाला तुमची बर्थ डेट टाकायची आहे सिलेक्ट करून. पुढे एडिटचं ऑप्शन आहे, तिथून तुम्ही तुमची बर्थ डेट एंटर करू शकता. सगळे डिटेल्स तुम्हाला आधार कार्ड समोर ठेवून व्यवस्थित त्याप्रमाणेच भरायचे आहे. बर्थ डेट भरल्यानंतर खाली बघा अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्ड प्रमाणे, आधार कार्डवर जो पत्ता आहे तोच पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर जिल्हा, जो काही तुमचा जिल्हा असेल, इथे जिल्हा बघा लिस्ट दिलेली आहे, त्यातनं तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर तालुका टाकायचा आहे. म्हणजे तुमचा जो काही तालुका आहे तिथे क्लिक करायचा तालुक्यावर. तालुक्यांची सुद्धा लिस्ट दिलेली आहे, त्यातनं तुमचा प्रॉपर तालुका सिलेक्ट करायचा. त्यानंतर गाव किंवा शहर, गाव किंवा शहर जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका यातलं तुमचं कोणत्या भागात मोडतं ते तुम्हाला तिथं लिहायचं, टाईप करायचं आहे. त्यानंतर पिनकोड व्यवस्थित टाईप करायचा आहे. नंतर मोबाईल नंबर टाईप करायचा आहे तुमचा. त्यानंतर खाली आधार क्रमांक, जो आधार कार्डवर नंबर असतो तो तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. त्यानंतर खाली लिहिलेलं आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का, होय किंवा नाही ते तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे. व्यवस्थित ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर त्याच्या खाली विभागनिहाय योजना, तिथे तुम्हाला काही नाही करायचं आहे सिलेक्ट. त्याच्या खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ते ऑलरेडी सिलेक्टेड आहे, तिथे सुद्धा काही नाही करायचं आहे. त्यानंतर खाली आहे वैवाहिक स्थिती. तर वैवाहिक स्थितीमध्ये त्या ऑप्शनमध्ये जायचं. आता वैवाहिक स्थिती अविवाहित, विवाहित, विधवा, निराधार, घटस्फोटित जे काय आहेत ते तुम्हाला व्यवस्थित सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, होय किंवा नाही ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या खाली आहे बँकेचे डिटेल्स दिलेले आहेत. तर बँकेचे डिटेल्समध्ये बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, त्यानंतर बँक खाते क्रमांक, IFSC कोड, IFSC कोड तुम्हाला बँक चेकबुकवर, बँक पासबुकवर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, हे कंपल्सरी आहे. आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं पाहिजे, नाही तर हा फॉर्म होणार नाही, प्रोसीड होणार नाही. त्यानंतर खाली अटॅचमेंट आहेत, म्हणजे आधार कार्डचं अटॅचमेंट, म्हणजे आधार कार्डचा फोटो काढून घ्यायचा आहे. मग आधार कार्डवर क्लिक करून गॅलरीत असेल तर फोटो गॅलरीत जाऊन अटॅच करायचा. अशा पद्धतीने गॅलरीवर क्लिक करायचं आणि तुम्ही जर फोटो काढलेला असेल, तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्डचा फोटो असेल तर अशा पद्धतीने तो सिलेक्ट करून अटॅच करायचा. खाली डन म्हणून करायचं. जर नसेल तर त्याच्यावर पुन्हा क्लिक करायचं, कॅमेऱ्यावर क्लिक करायचं, समोर आधार कार्ड ठेवायचं आणि त्याचा फोटो काढून घ्यायचा. पण तुम्ही ऑलरेडी फोटो काढून घ्या गॅलरीमध्ये, फ्रंट आणि बॅकचा अटॅच करून तो फोटो गॅलरीमध्ये ठेवा, म्हणजे पुढचा मागचा दोन्ही फोटो येईल. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक काहीतरी अटॅच करायचं. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी एक काहीतरी जॉईन करायचं, तसंच क्लिक करून. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र डाउनलोड करून ते त्याचा फोटो काढून ठेवायचा, ते जॉईन करायचं, अटॅच करायचं. त्यानंतर बँक पासबुक तुमचं असेल त्याचा फोटो काढून ते अटॅच करायचं, फ्रंट पेज. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे ते अटॅच करायचं. त्याची गरज नाहीये, तिथे स्टार नाहीये, स्टार असणाऱ्या गोष्टी कंपल्सरी कराव्या लागतात. त्यानंतर अर्जदाराचा फोटो, अर्जदाराचा फोटो पण तिथं क्लिक करून तुम्ही गॅलरीतनं सिलेक्ट करू शकता किंवा तिथल्या ऑन द स्पॉट कॅमेऱ्यावर क्लिक करू शकता. त्यानंतर खाली प्रोसेस करायचं, स्वीकारावर क्लिक करायचं आणि डन. तुमचा फॉर्म फायनली भरून झालेला आहे आणि माहिती जतन करा यावर क्लिक करायचं. तर भरून झाल्यानंतर तुम्हाला लगेच एक नंबर मिळतो, प्रोसेस होतो तो फॉर्म, याचा अर्थ तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरला गेलेला आहे.
खाते जतन करा यावर क्लिक केल्यानंतर काही जणांचं नुसतं गोल गोल फिरतं, म्हणजे लोड होतं, फॉर्म भरला जात नाही किंवा पेंडिंग दाखवतं. तर अशा वेळी तुम्ही फॉर्म मोबाईलच्या इंटरनेटवर भरू नका. तुम्ही प्रॉपर वायफायवरच हा फॉर्म भरा आणि जास्त करून तुम्ही रात्रीचा फॉर्म भरा, म्हणजे पटकन प्रोसेस होईल.